जीवदान मिळतंय बॅटरला. सुमित पवार पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. योगेश वाळुंज यांना आमंत्रित केले. 5 ओव्हरची मॅच आहे. याची दोनही टीम्सने नोंद घ्या. 16 मिनिटांचा कालावधी आहे. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर संपवायचे आहेत. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बबलू खामकरच्या बॅटमधनं येतोय सुंदर असा चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. बबलू खामकर तळेगाव टीमसाठी जिथनं शेवट केला होता या आधीच्या मॅचचा तिथूनच सुरुवात करतायत. यावेळेचा चेंडू अपील मात्र फेटाळली जाईल. वाईट बॉल असेल योगेश यांचा. पहिल्या चेंडूवर जेल सुटला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. बबलू यांच्याकडे स्ट्राईक आली आणि बबलू यांनी पहिल्याच बॉलवर चौकार खेळत आपले इरादे स्पष्ट केलेत. धावसंख्या 6 धावाची स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. योगेश यांच्या माध्यमातून स्ट्राईक यांना बबलू. यावेळी यस लोवर फुल टॉस चांगल्या प्रकारे खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं या बॉलला. स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता योगेश यांच्या माध्यमातून. मात्र बबलू यांनी रीड केला आणि चांगल्या प्रकारे फटका खेळला. चौकार वसूल केलाय. धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10 बनवल्या आहेत. या षटकातील आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत. आंबेठाण चषक 2025 चा तरार आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय आडव्या बॅटनं. यस इथे आपण पाहतोय कमालीचा फटका स्क्वेअर लेग मध्ये 4. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार येतोय बबलू खामकरच्या बॅटमधनं. 14 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या चेंडूवर निसटलेला जेल किती महागात पडतो मित्रांनो. पहिल्या चेंडूवर जर कॅच निसटली असती ना नवीन बॅटर स्ट्राईक एंडला असता आणि बबलू नॉन स्ट्राईक एंडला असते. हे 3 चौकार कदाचित आले नसते. हे 2 वाईट बॉल देखील कदाचित आले नसते. मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये किंमत नाही मित्रांनो. कर आणि कर म्हणावं लागतं. धावसंख्या 15 आहे. पहिल्या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 चौकार आलेत. 1 सिंगल आली आहे. 2 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळालेत. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळते. यावेळी यस बबलू यांनी उडवलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. बबलू खामकर यांचा ब्लास्ट. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 चौकार 1 षटकार आलाय. लागोपाठचे 3 चौकार. त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार येत आहेत बबलू खामकर यांच्या बॅटमधनं. वाह काय बॅटिंग केली जाते. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. पहिल्या बॉलला निसटलेला जेल किती महागात पडतोय मित्रांनो. 27 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर कॅच निसटली. स्ट्राईक रोटेट झाली आणि बबलू खामकर स्ट्राईकवर आला. आणि बबलू खामकर स्ट्राईकवर आल्यावर काय होणार जे अपेक्षित होतं त्यांच्या टीमला तेच झाले. 3 चौकार लागोपाठचे 2 षटकार आले. 27 धावा स्कोर कार्डवर. कॅचेस विन मॅचेस का म्हटलं जातं यासाठी म्हटलं जातं. सत्तावीस धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय तानाजी बनसोडे साहेब बॉलिंग मार्कवर दाखल झालेत. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर जेल निसटला. त्यानंतर मात्र 3 चौकार 2 षटकार आले. तानाजी बनसोडे साहेब बॉलिंग मार्कवर दाखल झाले. 2 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाले. 27 धावा. थोडंसं महागडं षटक पहिलं पाहायला मिळालं. या आधीच्या मॅचमध्ये देखील पहिलं षटक 25 धावा खर्च घालणारं होतं. मात्र कमबॅक होऊ शकतो. हा चेंडू मात्र पंच वाईट गळतात. तोजवाशीच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईटच्या माध्यमातून 1 धाव. 28 धावा. थंड 11 चकली आणि त्यांच्या उद्यामध्ये आपण जर पाहिलं तर तळेगाव
यावेळी कमालीचा आहे, लाजवाब आहे, बेमिसाल आहे. डीप मिडविकेटच्या डोक्यावरला चेंडू जाईल सीमारेषा पार. सुमित पवारच्या बॅटमधनं षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. 34 धावा स्कोर कार्डवर. सुमित पवारला पहिल्या बॉलवर दिलं जीवदान किती महागात पडतंय मित्रांनो. सुमित पवार आता मात्र वेगळ्या आवेशानं वेगळ्या ताकदीनं मैदानामध्ये बॅटिंग करतोय. या षटकातील पहिल्या बॉलवर षटकार खेळलाय. यावेळेचा चेंडू यश पडल्यानंतर दिशा बदलतोय, वळण घेतोय. चांगला बॉल. तानाजी बनसोडे साहेबांना माहिती आहे कमबॅक कसं करायचं आणि ते दाखवतात देखील मैदानामध्ये. पहिल्या बॉलवर षटकार जरी आला असला तरी दुसरा बॉल निर्धाव आलाय. यावेळी स्विचिट खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे आहे, चेंडूला अडवतील. थोडेसे फंबल झाले, क्षेत्ररक्षण खराब. एक धाव इथे नक्की नोंदवली जाईल. एका धाव्याच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 35. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम स्ट्राईक रोटेट झाली आहे, सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडला बबलू खामकर यांना आपण पाहणार आहोत. धावसंख्या 35. बबलू यांच्या बॅटमधनं 5 चेंडूमध्ये 24 बनवल्या गेल्या आहेत. तानाजी बनसोडे साहेब क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदलाव करतायत. 5 वर्षीय मॅच आहे हे लक्षात असू द्या दोन्ही टीम्स. यावेळी या समोरच्या दिशेला बबलू यांच्या बॅटमधनं लागोपाठचा तिसरा बिग 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 षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. सर्व मॅच पाहिल्या ना, सर्व मॅच मध्ये धावांचा मुसळधार पाऊस पडतो मित्रांनो. या आधी 2 दिवसांमध्ये फक्त एक षटकार हॅट्रिक होती. या दिवसामध्ये मैदानामध्ये 5वी मॅच चालू आहे आणि आतापर्यंत 3 षटकार हॅट्रिक पूर्ण केले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये अनिल कदम यांनी 3 षटकार खेळले होते, बंटी मांडेकर यांनी 3 षटकार खेळले आणि बबलू खामकर यांनी या सामन्यामध्ये आतापर्यंत षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे. धावसंख्या 42 धावा या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित पवार ज्यांनी या षटकाची सुरुवात षटकारानं केली होती. 42 लॉस ऑफ 0 सलामीची जोडी. सुमित पवार बबलू खामकर कामगिरी करतायत. हो इथे पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, नो चान्स. 22च्या स्वरूपात आलेला हा चौकार. 4 धावा या बॉलवर येतील. खणखणीत चौकार. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 46 धावा. 46. 2 षटकांचा खेळ संपलाय. खरं तर क्षेत्ररक्षण करत असताना विकेट किपर ज्यावेळी क्लोज किपिंग करतो त्यावेळी थर्ड मॅन शॉट्स फाईन लेगचा खेळाडू थोडासा फाईन असणं गरजेचं आहे. वाईड उभे होते त्यामुळे दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेला. या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. चिखली संघासाठी जी पहिली 2 षटकं थोडीशी महागडी पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 46 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. 2 षटकं महागड आहेत. 2 षटकार 1 चौकार या आधीच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर रबर शेख दाखल होताना पाहायला मिळतील. रबर यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. बबलू यांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये एकदा वाले दुसरीचा प्रयत्न नकार असेल. चांगला कॉल मी म्हणेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट येण्याची संधी देखील निर्माण झाली असते. 47 धावा ज्या स्कोर कार्डवर आहेत. आणखीन 17 चेंडू हाताळायचे. 17 चेंडूमध्ये किती बनवले जातील हे देखील आपण पाहणार आहोत. 47 ऑन बोर्ड. मोठ्या प्रमाणावर धावा येतात. अगदी आपण सकाळच्या सत्रापासून चर्चा केली. हे मैदान, हे विकेट फलंदाजांच्या प्रेमात पडणारे आणि कशासाठी तर याचसाठी दाखवतायत. सुमित पवारच्या बाटमधनं षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. आक्रमण तर मी तरी का पाठीमागे राहू. मी देखील माझी
कामगिरी दाखवणार आणि तीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 53 टाळ्यांचा गजर करूया. 50 ऑन बोर्ड. 53 धावा स्कोर कार्डवर विदाउट लॉस. 14 चेंडूमध्ये 53 बनवले गेले आहेत या सलामी वीरांकडनं. आणि वीर मैदानामध्ये बाट नाही तर तलवार घेऊन उभे राहिलेत काय असा प्रश्न पडेल. 53 धावा स्कोर कार्डवर चिखली विरुद्ध तळेगाव, तळेगाव विरुद्ध चिखली, हवेली की मावळ, मावळ की हवेली, कोण जिंकेल हा सामना याकडे लक्ष लागले प्रेक्षक राजाचं. 53 आहेत. यावेळेचा चेंडू विजयेच्या बाहेर. आणखीन एक अतिरिक्त धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल. सिंगलच्या माध्यमातून 54 धावा अतिरिक्त धाव या चेंडूवर देखील नोंदवली जाते. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईड आला. 54 धावा. रबर शेख बॉलिंग मार्कवर कामगिरी करतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बबलू खामकर 8 चेंडू 32 वर बॅटिंग करतायत. तर सुमित पवार 6 चेंडू 14 वर बॅटिंग करत असताना आलेल्या या 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 56 धावा स्कोर कार्डवर. त्यापैकी 16 धावा सुमित पवारच्या बॅटमधनं 7 चेंडूमध्ये बनवलेल्या, बबलू खामकर यांच्या बॅटमधनं 8 चेंडूमध्ये 32 बनवल्या गेल्या आहेत. वाईट चेंडू देखील आलेत, त्यामुळे त्याचा फायदा देखील बॅटिंग टीमला झालाय. आतापर्यंत 56 आहेत. आणखीन काहीसे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. यावेळी यश उडवलाय आणि पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं रस्त्याच्या पलीकडे सीमारेषा पार. षटकार षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. बॅटिंग केली जाते. दोन्ही बाजूने आक्रमण चढवले जाते. बबलू खामकर एका बाजूने आक्रमकता धारण करताना पाहायला मिळाले पहिल्या 2 षटकांमध्ये. मात्र या षटकामध्ये आपण जर पाहिलेत ना तर सुमित पवार देखील कुठे मागे राहणार आहेत. ते देखील ताकदवान आहेत, ते देखील कौशल्यपूर्ण खेळाडू आहेत, ते देखील प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत आणि त्यांची प्रतिभा सातत्याने त्यांनी दाखवून दिली आहे. या मॅच मध्ये या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकार त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आले. 62 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत या षटकामध्ये 16 आले आहेत. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, यावेळेचा चेंडू चांगला आहे. यावेळेचा चेंडू चांगला आहे आणि बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्टांच्या पाठीमागे पकडला जाईल. विकेट येते. फलंदाज बाद. संघाला बसेल पहिला धक्का. सुमित पवार बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळालं होतं जरूर, मात्र त्याचा पुरेपूर फायदा सुमित पवार यांनी उचलला. त्यांच्याकडे टाळ्यांचा गजर नक्की केला जाईल. महत्वपूर्ण सुरुवात जी आवश्यक होती ती सुरुवात मात्र त्यांच्या माध्यमातून करून दिली आहे. आता नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम दाखल होताना पाहायला मिळतील. शुभम काळोखे स्ट्राईक एंडला असतील. या षटकातील आणखीन 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 धावा. 62. शुभम काळोखे स्ट्राईक एंडला असतील. दुसऱ्या बाजूला बबलू खामकर आहेत. अनेक खेळाडू या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या आहेत. दोन्ही खेळाडू ताकदवान आहेत. मात्र बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर रबर शेख या खेळाडूकडनं ब्रेक थ्रूची अपेक्षा होती, तो ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिलाय. 17 धावा जरूर खर्च केल्या, मात्र 1 विकेट देखील महत्वपूर्ण मिळवून दिले. षटकाची सांगता पंचांकडे नक्कीच घोषित केली जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर 63 धावा. 1 फलंदाज माघारी परतलाय. 63 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. धावा स्कोर कार्डवर. आणखीन 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये किती बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर तानाजी बनसोडे साहेबांना आमंत्रित केलं जाते पुढील षटकासाठी. तानाजी बनसोडे यांच्या माध्यमातून या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कमबॅक करू देणं गरजेचं आहे. शुभम काळोखे दाखल झालेत. पहिल्या बॉलवर सिंगल खेळत अकाउंट ओपन केले जरूर त्यांनी, मात्र उर्वरित 12 चेंडू. पहिला चेंडू उंच गेलाय जरूर, मात्र पंच इथे आपला निर्णय कळवतील. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल जरूर. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. ते इथे पंच करतात. इट्स अ नो बॉल, बीमर बॉल. नो +2 अशा 3 धावा या चेंडूवर नोंदवल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या 3 धावांच्या माध्यमातून 66 66 लॉस ऑफ 1. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे शुभम यांच्यासाठी.
पहिला चेंडू भीमर या षटकातील पाहायला मिळाला. यावेळी आपण पाहतोय चांगली फिल्डिंग धावा वाचवल्यात, चेंडू अडवलाय. हे बाईकच्या स्वरूपात आलेली सिंगल जी स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगलच्या माध्यमातून 67 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 67 लॉस ऑफ 1. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय तानाजी बनसोडे साहेबांना आमंत्रित केले. पहिला चेंडू भीमर आला जरूर, त्यानंतर फ्री हिट बॉल होता, त्याला मात्र चांगल्या प्रकारे हाताळले त्यांनी. यावेळी वा 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 बबलू खामकर इनसाइड आउट, चेंडू जाईल कव्हर्सला, सीमारेषा पार, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. बबलू खामकर 9 चेंडू मध्ये 38 धावांनी बॅटिंग करतात. फास्टेस्ट हाफ सेंचुरीची संधी त्यांना देखील असेल. स्कोर कार्ड धावसंख्या 73 आहे. सकाळच्या सत्रामध्ये संधी हुकली, मात्र पुन्हा संधी निर्माण झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दुरून प्रयत्न करतील जरूर, मात्र दूर राहतील. चेंडू 1 बाय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हे रास्ते 4 के आंबेठाण चषकाचा ब्रँडेड चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 77 धावा स्कोर करणाऱ्या एका गटाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 13 धावा खर्च केला आहेत. 1 चौकार 1 षटकार आलाय बबलूच्या बॅटमधनं. यावर देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल देखील सुंदर होता. पडल्यानंतर थोडासा स्विंग होताना पाहायला मिळाला, त्यामुळे चेंडू बॅटवर येऊ शकला नाही. चांगला बॉल आपण पाहिला तानाजी बनसोडे साहेबांच्या माध्यमातून हाताळला जातोय. इथे सिंगल ची स्कोर कडला पुढे येऊन जाईल. चांगल्या बॉलवर सिंगल डबल्स येत आहेत, खराब बॉलवर आक्रमण चढवलं जाते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही खेळाडूंकडनं खेळलं जाते. स्ट्रायकरला शुभम काळोखे तयार. यावेळी हो बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग मी म्हणेल. कॅच साठी संधी होती, मात्र अशा प्रकारचे कॅच पकडले नाही जात तर चिकटले जात असतात. मात्र प्रयत्न चांगला होता. टाळ्यांचा गजर करावा लागेल या फिल्डिंग एफर्ट साठी. आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण धावा वाजवल्या आहेत. चांगली फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बबलू आहेत, बॉलिंग मार्गवर तानाजी बनसोडे तयार असतील. या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी किती धावा बनवल्या जातील या चेंडूवर. यावेळी वाघ पॉइंटकडे करणं खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे देखील सीमारेषा पार, पॉइंटला जातोय खणखणीत बबलू खामकरच्या बॅटमधनं. अतिशय सुंदर षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. अंबर सर, षटकार आहे ना, थँक्यू. $85 4 षटकांचा खेळ संपलाय. 85 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. बबलू खामकर डावाचं मैदान गाजवतोय मैदानामध्ये. आंबेठाण चषक ही स्पर्धा गाजवण्याचं काम बबलू खामकरच्या माध्यमातून केलं जाते जरूर. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण जर पाहिलं ना, बबलूने जबरदस्त कामगिरी केली होती. अगदी थोडक्यावरनं अर्धशतक गोखले होते सकाळच्या सत्रामध्ये. इथे पुन्हा एकदा संधी असेल. माफ करा. यावेळी आपण पाहतोय पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. बबलूकडे स्ट्राईक असेल. सकाळच्या सत्रामध्ये बबलू यांच्या माध्यमातून 18 चेंडूमध्ये 50 बनवले त्या नाबाद. यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहोत आपण. चला विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला आपण पाहणार आहोत त्रिमूर्ती ग्रुप मोहकल आंबेठाण आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रशांत शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन पोलीस बॉईज 11 हा संघ असेल. आणि इथे बबलू षटकार खेळत आपलं अर्धशतक पूर्ण करतो. टाळ्यांचा गजर करूया. बॅक टू बॅक हाफ सेंचुरीज. 13 चेंडू 55 धावा. फास्टेस्ट सब सेंचुरी ऑफ दिस टुर्नामेंट बबलू खामकर या नावावर नोंदवली जाते आहे. येस बबलू या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. स्कोर कार्डवर आहे. बबलू खामकर इज द मॅन.
बॅक टू बॅक हाफ सेंचुरीज पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये 18 चेंडूमध्ये 50 बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये 13 चेंडूमध्ये 55 बनवल्या आहेत. काय बॅटिंग केली बबलू खामकर यानं. 92 लॉस ऑफ 1. यावेळी रीड केला उडवला बबलू खामकर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. षटकाराने आपण पाहिलं तर शतक झालं. लागोपाठचा तिसरा षटकार खेळत संघाचं शतक पूर्ण करतील का बबलू ऑन स्ट्राईक. 4.3 षटकामध्ये 98 झाले आहेत. आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यापैकी 14 चेंडूमध्ये बॅटिंग करतोय बबलू खामकर. यावेळेचा चेंडू डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न होता बबलू यांच्या माध्यमातून. चेंडू वाईड असेल, वाईडच्या माध्यमातून एक धाव येईल. एका धावेच्या माध्यमातून 99 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संपन्न झाला. आतापर्यंत 2 षटकार एक वाईड. लागोपाठचा तिसरा बिग हिट षटकार बबलू खामकर इज द मॅन. हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. बबलू खामकर सकाळी येताना काय खाऊन आणि फिट करावं लागेल. कारण सकाळच्या मॅच मध्ये 50 पूर्ण केले ते लगातार 3 षटकार खेळले होते. त्या मॅच मध्ये देखील लगातार 3 षटकार खेळत अर्धशतक देखील पूर्ण केले आणि 105 धावा नोंदवल्या. 2 चेंडू आहेत. यावर पुन्हा काय क्षेत्ररक्षक राहतील आणि क्षेत्ररक्षकाला जा चेंडूला घेऊन या बिग हिट षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. मोडायचं ठरवून आलं की काय सांगता येत नाही. लागोपाठचे 4 षटकार खेळलेत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 73 धावा 16 चेंडू आणि टीमची सर्वोच्च धावसंख्या 111 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. मात्र बबलूची जर खेळ आवडते असेल ना तर प्रेक्षकांनी 2 टाळ्या काही करत नाही. जोरदार टाळ्या वाजवूया. बबलू खामकरची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. 17 चेंडूमध्ये 73 धावांची 72 खेळ बबलू खामकर इस्तेमाल. जोरदार टाळ्या बबलू खामकर यांच्यासाठी. 17 चेंडू 73. 400 पेक्षा जास्त बॅटिंग केली आहे बबलू खामकर. जबरदस्त बॅटिंग. चला पुढील मॅच आपण लगेच करणार आहोत. चला फिल्डिंग टीम आपण या आपण बॅटिंग लगेच मैदानामध्ये सेट करा. चला पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला इनिंग्स ब्रेक मध्ये आपण चला फिल्डिंग टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. फिल्डिंग टीम चला. मोकल आंबेठाण टीम कॅप्टन या.
करतो आपण या. नागेशजी लोंढे, तुषारजी मांडेकर विनंती असेल आपण या. अमोलजी घाटे, अक्षयजी पडवळ सर्वांना विनंती आपण या. सोमनाथजी चव्हाण सर्वांनी या. आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय. चला पटकन या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आदेशदादा मांडेकर विनंती असेल आपण देखील या. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्यासमोर जोडले जात आहेत. टॉस आपण लगेच करणार आहोत. इनिंग्स ब्रेक मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जातोय. अंबेडकर चषक 2025 अँड इट्स टेल्स. टॉस जिंकलाय मोहकल. आंबेडकर टीमनं निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. तुम्हाला शुभेच्छा असतील. बॅटिंग करत असताना समोरच्या टीमची गोलंदाजी आपण जर पाहिलं तर खूप ताकदवान आहे. प्रदीप नैने सरांसारखे देखील ताकदवान गोलंदाज आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. मोकल आंबेडकर टीमनं टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तर पोलीस बॉईज 11 या संघाला मैदानामध्ये फिल्डिंगसाठी मदत केले. मॅच रंगणार आहे. कशा प्रकारचा सामना होईल हे देखील आपण पाहणार आहोत. दरम्यान मैदानामध्ये बाजूला तळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ आहे चिखली. कोण जिंकेल ही मॅच? 112 धावांचं टार्गेट आहे. हे आपण पाहणार आहोत, मात्र ऐकणार आहोत. आपल्या समोर सर या स्वागत आहे. 112 धावांचे टार्गेट आहे. टार्गेट मोठा आहे. आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी तळेगाव संघाने या स्पर्धेत केलेली आहे. 104 बनवला होता ताळगाव चिखली संघानं आणि अगदी त्यांचा रेकॉर्ड त्यांना ब्रेक केलाय. 112चे टार्गेट ठेवलेलं आहे. 30 चेंडू मध्ये पहिलाच बॉल पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. अजित गायकवाड अकी पटेलला देखील ती सुरुवात द्यावी लागेल. तो स्टार्ट इथे द्यावा लागेल. पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा इथे येणं गरजेचं आहे. तरच तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता. फटका चांगला आहे. टीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. टप्पा पडतोय. चेंडू उसळतो, अडवतो, फेकी करेल. तोपर्यंत 2 धावा त्या मात्र इथे बनवल्यात. ज्याप्रमाणे स्फोटक बॅटिंग केली बबलू खामकरने त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. बबलू खामकर सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून तळेगाव नगरीतून फार भन्नाट फॉर्ममध्ये आहे. काल तो खडकवासला प्रीमियर लीग मध्ये बक्षीस पात्र झाला. अखिल भारतीय स्तरावरती ऑल इंडिया ओपन अप त्याने जिंकला. आज तो तळेगावच्या गावच्या संघातून खेळतोय आणि त्यानं या स्पर्धेत 2 अर्धशतक एकाच दिवशी इथे आपण पाहिले ते झळकवलेलं आहे. जबरदस्त खेळ राहिलाय. 18 चेंडू 50, 13 चेंडू 55. या मॅच मध्ये त्यानं 17 चेंडू 73 धावा इथे आपण पाहिले ते बनवलेल्या आहेत. ऑटो इनिंग इम्प्रेस करणारी फलंदाजी आपण पाहिली. सुमित पवारचा चेंडू होता. जसं तसं प्रत्युत्तर. मिडऑफच्या डोक्यावरतून टीप लॉंग ऑफ सीमा पार. 4 रन. चौकार. बाहुली मौका. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. पहिले 4 चेंडू आपण पाहिले ते टाकलेत सुमित पवारनं. बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईकवरती अजित गायकवाड. अकी पटेल ही चोडी मिडॉपला अडवला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. होकार नकार. फेकी सुरेख आहे. बॅकअप केला चालेल तोपर्यंत एक सिंगल येते. 5 चेंडू 11. शेवटचा 1 चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील तो देखील फार महत्वाचा असेल. 112 बनवायच्यात. मी पाहिलं या मैदानात 36 चेंडू 92 बनवताना. मी काल पाहिले 5 षटकात 30 चेंडू मध्ये 72 बनवताना. 30 चेंडूत 70 पूर्ण होताना. आज तुम्ही पाहिले 12 चेंडूत 59 बनताना. 6 चेंडूत 29 बनताना. ही तीच मैदान आहे. ही तीच खेळपट्टी आहे आणि तोच टेनिसचा बॉल आहे. त्यावरती फक्त बॅटर प्रयत्न करतायत आणि धावा बनवताना पाहायला मिळत आहेत. परंतु प्रेक्षक आतुर आहेत, उत्सुक आहेत या प्रकारची फटकेबाजी दोन्ही बाजूने पाहण्यासाठी. पहिल्या डावाची बॅटिंग पाहिली ती देखील दुसऱ्या डावात अपेक्षित आहे आणि तो प्रयत्न थंडर 11 चिखली संघाला इथे मात्र करायचा आहे. टार्गेट मोठं आहे परंतु इतकं देखील मोठं नाही की या मैदानात ते पूर्ण होऊ शकत नाही.
या मैदानात ते बनवलं जाऊ शकत नाही. आज शर्तीचे प्रयत्न टाळगाव चिखली संघाला थंडर 11ला इथे आपण पाहिले तर करावे लागतील. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 99 धावा. टार्गेट फार मोठा आहे. समीकरण बदलते. चला विनंती आहे थोडी घाई करा. यानंतरच्या दोन्ही टीम आपण डगआउटकडे या. मोकल आंबेठाण येरवडा संघ आपण देखील डगआउटच्या जवळ या. ही मॅच संपली की पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे. जगदीश गोलंदाजीच्या मार्क होती. पहिला बॉल त्यांचे कळतायत व्हाईट बॉल. जगदीश देसले आपण पाहिलं तर गोलंदाजीचे मार्क होत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड येताना धावपल कोती इथे आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत. 14 धावा धावपल कोत आहेत. षटक क्रमांक 2 जगदीश. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहिलं तर बॅटर अचित गायकवाड कडनं आपण पाहते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल कळत आहेत. बॅक टू बॅक सलग 2 खराब चेंडू येत आहेत. दबाव दडपण प्रेशर दोन्ही बाजूला आहे. जेवढा फलंदाजांवरती आहे तेवढा गोलंदाजांवरती आहे आणि गोलंदाजावरती प्रेशर साफ इथे आपल्याला पाहायला मिळते. जगदीश देसले 2 खराब चेंडू. धावसंख्या 15. ओव्हरपी चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंटला चुकी होते. प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक चुका करतोय. चेंडूला अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती बनवले जात आहेत. 16 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. विजयाचे समीकरण 23 चेंडू 96 धावा त्या मात्र बनवायच्यात. प्रयत्न करावा लागतील. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती असे की असं काहीच राहत नाही. प्रयत्नांच्या पराकाष्ठा अपेक्षित आहेत. दोन्ही वाचून धावा बनवायच्या तर काही मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल ना थंडर 11 चिखली संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करणार नाही किंवा तो संघ विजय होणार नाही. तुम्हाला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल ही टुवाड्याची मॅच आहे. करोयामरोचा सामना आहे. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावा लागेल. इट का जवाब पत्तर से. चौकार षटकारांशिवाय इथे पर्याय नाही. स्विच हिटचा प्रयत्न उलटा पुलटा विरुद्ध दिशेला पाठवलाय. एक टप्पा घेत सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रफ. धावा मिळताय 4. चौका पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोते आपण पाहिलं तर इथे आकडे बदलतायत. एक एक चेंडू एक एक धाव इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय अनिश्चितता भरपूर आहे. यावेळेस समोर उडवलाय टीप लॉंग ऑफला. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. 2 क्षेत्ररक्षक. दोघा तिसरा चेंडू एक टप्पा घेत अडवलाय. फेकी होते तोपर्यंत धावा येत आहेत. दोघा तिसरा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर ताळमेळ कमी पडला. कॉल मिस कॉल आपण पाहिला. खरं तर दोन्ही खेळाडूंना एकमेकांना कॉल केला नाही. तू घेणार की मी घेणार, मी घेणार की तू घेणार आणि दोघांच्या बरोबर मध्ये चेंडूचा टप्पा पडला आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येत आहेत. 2. धावसंख्या 23. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. 19 चेंडू आणि 89 धावांची गरज. समीकरण आपण पाहिलं तर इथे बदलते. पॉवर प्लेचं दुसरे षटक सुरू आहे. 23 धावा धावपल कोत आहेत. 19 चेंडू 89 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. मागील मॅच मध्ये अनिल कदमची एक धुवाधार इनिंग आपण पाहिली होती. जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. ती फटके इथे अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. अचित गायकवाड अक्की पटेलला या जोडीसाठी काही निर्धाव चेंडू मैदान टिकले जात आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 23 धावा 18 चेंडू 89 धावांची गरज. अठरा चेंडू 89 विजयाचे समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट विकास शेठ मांडेकर यांचे शुभागमन होते. अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक अतिथी मान्यवर प्रत्येक दिवशी या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेतील आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत असतात. अनेक ग्रामस्थ उपस्थित होतात. लेट पण थेट बॉल सीमा पार 6 रन षटकार.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. 29 धावा लोपल कोता शेवटचे 17 चेंडू 83 धावांची गरज. 83 रन टू विन 17 बॉल. 17 चेंडू आणि 83 चे समीकरण आपण पाहते. या फटक्यांची गरज आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. षटकार चौकार चौकार षटकार बॅटिंग करणारे चिखली संघाला हवे आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्प्यात आले की कार्यक्रम एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न. चेंडू उसळला आणि चेंडू मात्र चाईल. षटकारा पाठोपाठ सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. परंतु कमबॅक ते देखील आपण पाहिलं तर केला. ते पुन्हा एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे केलाय. गोलंदाज बबलू कामकर. स्लोअर वन चेंडू होता. शरीरावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न हकीम पटेलला. एक डॉट बॉल. सलामीची आघाडीची छोटी बॅटिंग करते. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी इथे आपण पाहिलं तर केला. तर सलगचे 2 डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येत आहेत. 33 धावा धावपल कोती. पुन्हा एकदा लेट पण थेट. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. एक मोठा फटका. चेंडू मात्र चाल. डीप विकेट. सीमा रेषा पार. षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण प्रत्येक दिवशी पाहतोय. आंबेठाण ग्रामस्थ क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत. स्लोअर वन चेंडू होता. टप्पा पाठीमागे ठेवलाय. बबलू खामकरनं व्हेरिएशन इथे आपण पाहिलं तर दाखवले. तोपर्यंत एक डॉट बॉल या षटकार देत आहेत. 2 षटकार 1 चौकार 3 डॉट बॉल 16 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 73 धावा. 73 रन टू विन 12 बॉल. 12 चेंडू 73. विजयाचे समीकरण आपण पाहिलं तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. आंबेठाण चषक 2025 आपण पाहतोय. आज ओपन गावाचे संघ आहेत. उद्या अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन हाफ उद्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या पुण्याचे खेळाडू, पिंपरी चिंचवडचे खेळाडू, सोलापूरचे खेळाडू, औरंगाबादचे खेळाडू, अहिल्यानगरचे खेळाडू, नाशिकचे खेळाडू, मुंबईचे खेळाडू या मैदानात उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या ऑल इंडिया ओपन हाफ आहे. सफल होऊन केल्याचा प्रयत्न होता. विकेट किपर डाऊन दी बॉल. विकेट किपरच्या पाठीमागे फ्लाइंग स्वीप होती. सुमित पवार टिपता असेल. अजित गायकवाडला परतावा लागेल. पहिला धक्का थंडर 11 चिखली संघाला. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. उद्या स्पर्धेत ऑल इंडिया ओपन हाफ आहे. उद्या स्पर्धेत DGRS पुणे येथे अशोक गवारी साहेबांच्या मालकीचा संघ आपण पाहणार आहोत. हडपसर पुणे गेम चेंजर्स या नावानं एक टीम आपल्या स्पर्धेत उतरणार आहे. त्याही टीम मध्ये अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सोबत शहरी भागातील खेळाडू आपण पाहणार आहोत. DGRS पुणे येथे अशोक गवारी साहेबांच्या टीम मध्ये काही पिंपरी चिंचवडचे खेळाडू आहेत, काही खेडचे खेळाडू आहेत, आंबेगावचे खेळाडू आहेत, काही चुन्नरचे खेळाडू आहेत, काही मुंबईचे खेळाडू आहेत. ते उद्या आपल्याला या स्पर्धेत त्या संघात खेळताना पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल येतो. 10 चेंडू 73. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड हा संघ उद्या आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. ओमसा 11 कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड बबलू पाटील अँड टीम उद्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरी बबलू पाटील नसतील परंतु त्यांचा संघ, त्यांच्या संच आणि त्यांच्या सेटचं ऑल इंडिया ओपन गटात खेळतो. तोच संघ उद्या स्पर्धेत आपण पाहिलं तर खेळणार आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट विकास शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40 धावा लोपल कोत आहेत. 1 धाव येते. विजयात आता आपण पाहिलं तर सामन्यात औपचारिकता 9 चेंडू 72. विनंती एकेच आहे, फक्त थोडी घाई करा.
डॉट बॉल 8 चेंडू 72 ची गरज. उद्या सेकंड मॅच आपण पाहिली. उद्या तिसरी मॅच असेल. पहिलवान अक्षयभाऊ वाघमारे, पहिलवान सिद्धार्थभाऊ बोगसे, महाराष्ट्र पोलीस साहेबांची चुगलबंदी अर्थात कुरकुंडी खेड तालुक्यातील हे संघ मालक आहेत. परंतु या टीम मध्ये अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे धुरंधर मुंबईवरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी उद्या उपस्थित होणार आहे. PVN हमराज मृत्युंजय पुणे हा संघ आपण पाहणार आहोत. विश्वासाबा निकत यांच्या मालकीचा संघ अर्थातच हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब ऋषिकेश सोरी सर अँड टीम उद्या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. धीरेनबाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड विजय खडके अँड टीम उद्या स्पर्धेत दाखल होणार आहेत. तर विघ्नेश्वर गणराय क्रिकेट क्लब आंबेगाव पेठ पुणे हाही संघ उद्या या स्पर्धेत आपल्याला तो मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. 8 उद्या टीम या स्पर्धेत खेळणार आहेत. ऑल इंडिया ओपन गटातून उद्या टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी या स्पर्धेत आपण दाखल होताना पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी इथे आपण पाहिले ते बनवायच्या 72 धावा. सिद्धेश कीरनं खूप चांगलं षटक टाकलं. 6 चेंडू ती फक्त एकच धाव त्याने खर्च केली. एक विकेट त्याने मिळवली. एक ब्रेकथ्रू आपल्या संघाला त्याने मिळवून दिला. अचित गायकवाडला त्याने बाद केलं. अनिल कदम, अकिब पटेल ही जोडी आता इथे आपण पाहतो मैदानावरती बॅटिंग करताना. सामन्यात औपचारिकता 6 चेंडू 72. खर तर चिखली संघाने सुरुवातीला गोलंदाजी करत असताना जे अचूकता योग्य टप्पा टप्प्यावरती नियंत्रण विहिरीशन फार महत्वाचं आहे या खेळपट्टीवरती. इथे तुमच्याकडे नुसता वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे नुसती गती असून चालणार नाही. या खेळपट्टीनं भल्या भल्या गोलंदाजांना फलंदाजांच्या बॅटमधून आसमान दाखवलेलं आहे. यावेळेस अनिल कदम साठी चेंडू होता. बॅटचं टॉप एज असेल टीपलाय. विकेट येते आणि फलंदाज बाद होते. अनिल कदम आउट. साधुनी थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. गुरुदेवची घाटे उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40 धावा धोपेल होत आहेत. 2 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 72 धावा. चला विनंती आहे. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? मला वाटतं येरवडा संघ तुमचं क्षेत्ररक्षण आहे. प्रदीप नैनी सर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. कारण का तुमच्यातीलच एका विजेत्या संघाला शेवटची क्वार्टर फायनल ती आजच खेळायची आहे. क्लिक करण्याचा प्रयत्न होता. उत्तम मोरे बॅटिंगला आले. चेंडू पाठीमागे जाते. बॅकअपला क्षेत्ररक्षक फार दूर वरत आहे. द ग्रेट लिचन क्रिकेटर आपण पाहतोय. थंडर 11 चिखली या संघातील आणि चिखली गावचं क्रिकेट सातत्यानं जिवंत ठेवणारे व्यक्तिमत्व. अनेक उदयोन्मुख खेळाडूंना सोबतीने खेळून खेळणारे व्यक्तिमत्व. 40+ एक अनुभवी खेळाडू उत्तम मोरे आपण पाहिले तर बॅटिंग सर आहेत. अकिब पटेल लेग पण थेट बॉलला पाठवतो. रिव्हर्स स्विच इट. सीमा रेषा पार षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. आपण पाहिलं तर बदलते धावसंख्या आपण पाहतो 47. 2 चेंडू 65. फटका खेळलाय. पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली. सुमित पवार धावते पळते. धीरजनं प्रयत्न सोडले. धीरजला माहिती आहे की आता सामना आपल्या बाजूला सुटलेला आहे, त्यामुळे त्याने इथे प्रयत्न करायचे सोडले नाही. परंतु ही टीम उभी करण्यामध्ये धीरज शिंदेचा फार मोठा मोलाचा खारीचा आणि सिंहाचा वाटा आहे. ओपन गावाज मधून पहिली एंट्री झाली होती तळेगाव संघाची आणि एकमेव तळेगाव संघ होता ज्यांना 12च्या 12,000 रुपये एंट्री फी सुरुवातीला पाठवलेली होती. तो संघ इथे आपण मैदान ते पाहतोय. फटका खेळलाय. हवेत उडवलाय आणि चेंडू मात्र चाल टीप मिड विकेटला. चेल टिपलाय. विकेट येते. फलंदाज इथे होते आउट. फलंदाज होईल बाद. सामना इथे आपण पाहिलं तर जिंकलाय तळेगाव संघानं. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघ होते थंडर 11 चिखली. पराभूत संघाचा आभार. तर सामना जिंकतो उद्योजक विनय शेठ गाडे पाटील स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव. विजेत्या संघाचं अभिनंदन. यानंतरची मॅच ती देखील आपण लगेच सुरू करतोय. चला बॅटिंग करूया टीम. आघाडीचे बॅटर चला. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. 4:15 वाजलेले आहेत. यानंतर आणखीन एक मॅच आहे, त्यामुळे दोन्ही टीमला विनंती आहे की थोडी घाई करा. तुमच्यापैकी एका विजेत्या संघाला तळेगाव संघाबरोबर क्वार्टर फायनलची मॅच खेळायची आहे.